गुड मॉर्निंग टू एव्हरीबडी. बीकॉम भाग 2 मधील सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरला स्वागत आहे. गेल्या वेळी आपण युनियन ऑफ इव्हेंट्स, इंटरसेक्शन ऑफ इव्हेंट्स, ॲडिशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी, मल्टिप्लिकेशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. आज आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. पहिले एक्झाम्पल बघा. In a group of 100 students, 60 passed in accountancy, 70 passed in statistics, and 45 passed in both. What is probability that a student selected at random has passed in at least one subject and he failed in both subjects? एकूण विद्यार्थी किती आहेत? 100 आहेत. त्यामुळं एन ऑफ एस इज 100. आता ए हा इव्हेंट अकाउंटन्सीसाठी स्टुडंट सिलेक्टेड एज पास इन अकाउंटन्सी इव्हेंट डिफाईन केला. तर एन ऑफ ए किती? 60. त्यामुळं probability of A is n of A by n of S. क्लासिकल डेफिनेशन नुसार म्हणजे 60 बाय 100 0.6 हे त्याचं उत्तर आहे. त्याच पद्धतीने बी हा इव्हेंट डिफाईन करा. स्टुडंट पास इन स्टॅटिस्टिक्स, 70 विद्यार्थी स्टॅटिस्टिक्स मध्ये पास आहेत. त्यामुळं एन ऑफ बी इज 70. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज एन ऑफ बी बाय एन ऑफ एस हे 7 बाय 10 म्हणजे 0.7. आता 45 विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये पास आहेत. त्यामुळे ए इंटरसेक्शन बी ला 45 फेवरेबल केसेस आहेत. त्यामुळे एन ऑफ ए बी इज 45. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज 45 बाय 100 म्हणजेच 9 बाय 20 म्हणजेच 0.45. ओके. त्यानंतर पहिला इव्हेंट जो आहे, ऍटलिस्ट एका विषयामध्ये तो विद्यार्थी पास असण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला पाहिजे. म्हणजेच ऍडिशन लॉ तुम्हाला पाहिजे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. याच्यामध्ये वरचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 60 बाय 100, 70 बाय 100 वजा 85 बाय 100 म्हणजे 85 बाय 100 म्हणजे 0.85. ही प्रोबॅबिलिटी कशाची आली? द स्टुडंट सिलेक्टेड ॲट रॅन्डम हॅज पास्ड ॲट लिस्ट इन वन सब्जेक्ट. ओके. त्यानंतर प्रोबॅबिलिटी दॅट दिस रॅन्डम सिलेक्टेड स्टुडंट हॅज बीन फेल्ड इन बोथ सब्जेक्ट. म्हणजे तुम्हाला पाहिजे जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट पाहिजे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी कॉम्प्लिमेंट पाहिजे. म्हणजेच 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी पाहिजे. म्हणजेच 1 मायनस 0.85 म्हणजेच 0.15. म्हणजे सिलेक्ट केला विद्यार्थी एका विषयात पास न होण्याची प्रोबॅबिलिटी आहे ती 0.15. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल. Odds in favor of A solving a problem is 2 to 3 and odds against B solving the same problem is 2 to 3. In both attempts, find the probability that problem B is solved. ही प्रॉब्लेम आहे. ए आणि बी हे दोघं प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे. ए सॉल्व्ह करण्याची जी शक्यता आहे, ऑड्स दिलेले 2 to 3 आहे. बीच्या बाबतीत अगेन्स्ट दिलेले 2 to 3 असं दिलेले. आता अगेन्स्ट आणि फेवर ऑड्स दिल्यानंतर प्रॉपर्टी कशी काढायची त्यासाठी सांगितलेलं आहे. ऑड्स इन फेवर ऑफ ए असेल, ए टू बी असे ऑड्स दिले असतील. टोटल ऑड्स झाले ए आणि बी. त्यामध्ये ए फेवरेबल आहे त्यामुळे प्रॉपर्टी ए बाय ए प्लस बी. आता ऑड्स अगेन्स्ट ए म्हणलं ए टू बी दिला असेल, देन ही टोटल ए टू ए प्लस बी केसेस झाल्या. आता विच बी आर फेवरेबल टू ए, त्यामुळं प्रॉपर्टी ऑफ ए या ठिकाणी अगेन्स्ट ऑड्स दिल्यामुळे बी बाय ए प्लस बी असतात. वरती आपल्या प्रॉब्लेममध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए जे आहे ते 2 बाय 5 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ बी जे आहे ते 3 बाय 5. आता प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होण्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची. प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी होईल? इतर ए कडून सॉल्व्ह झाला पाहिजे किंवा बी पासून किंवा दोघांच्याकडून. आता दोघांच्याकडून प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची काय गोष्ट आहे ती इंडिपेंडेंट आहे. त्यामुळं ॲडिशन लॉनुसार जर थेरम लिहा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, हा ॲडिशन लॉ आहे. ए आणि बी इंडिपेंडेंट असल्यामुळं ए इंटरसेक्शन बी जे आहे ते प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी येणार. म्हणजेच 2 बाय 5 प्लस 3 बाय 5 मायनस 2 बाय 5 इंटू 3 बाय 5 म्हणजेच 1 मायनस 6 बाय 25 म्हणजे 0.76. पुढचं एक्झाम्पल बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 0.2 आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बी 0.6 आहे. फाइंड प्रोबॅबिलिटी दॅट ॲट लिस्ट वन ऑफ ए अँड बी विल हॅपन. ए अँड बी आर इंडिपेंडेंट असताना आणि ए अँड बी म्युच्युअल एक्सक्लुसिव्ह असतात. तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलेला आहे 0.2, प्रोबॅबिलिटी ऑफ बी दिलेलं आहे 0.6. ए आणि बी जर इंडिपेंडेंट असतील तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी जे आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी असं काढता येईल. त्याचा वापर करा लॉमध्ये. प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. ॲडिशन लॉ आहे. त्याच्यामध्ये इंडिपेंडन्सचा वापर करा म्हणजे ए इंटरसेक्शन बी ची जी प्रोबॅबिलिटी आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी असं काढता येईल.
व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 0.2 प्लस 0.6 वजा 0.2 इंटू 0.6 म्हणजेच सोडवला तर 0.68 असेल. आता ए आणि बी जर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह असतील तर प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी 0 असणार. त्याचा वापर ॲडिशन लॉमध्ये करा. प्रॉडक्ट ऑफ ए युनियन बी नियमानुसार प्रॉडक्ट ऑफ ए प्लस प्रॉडक्ट ऑफ बी मायनस प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी. परंतु प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी 0 आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बाकीच्या व्हॅल्यूज 0.2 0.6 सोडवा म्हणजे याचं उत्तर 0.8 असं उत्तर आहे. पुढचं एक्झाम्पल पॉईंट ए ची प्रॉबॅबिलिटी आहे. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए ची उत्तर जे आहे ते 0.3 आहे. प्रॉबॅबिलिटी बी आहे 0.4 आहे. प्रॉडक्ट ऑफ ए युनियन बी 0.5 आहे. आणि मग तुम्हाला काय काढायला सांगितले, प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी आणि प्रॉडक्ट ऑफ ए गिवन बी काढायला सांगितले. दिलेल्या गोष्टी लिहा. ॲडिशन लॉनुसार प्रॉडक्ट ऑफ ए युनियन बी जो आहे प्रॉडक्ट ऑफ ए प्लस प्रॉडक्ट ऑफ बी मायनस प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी यामध्ये दिलेल्या गोष्टी सबस्टिट्यूट ए इंटरसेक्शन बी दिलेली नाही तर सोडवला तर तुम्हाला काढता येईल. प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी जे आहे ते 0.2 येईल. आता कंडिशनल प्रॉपर्टी ए गिवन बी डेफिनेशननुसार प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ बी 0.2 बाय 0.4 1/2 म्हणजे 0.5. त्यानंतर प्रॉडक्ट ऑफ ए 0.3 प्रॉडक्ट ऑफ बी 0.6 प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी 0.2 तर ए युनियन बी काढायची त्याची प्रॉपर्टी ए गिवन बी ची प्रॉपर्टी काढायचं ए कॉम्प्लिमेंटची प्रॉपर्टी काढायची. दिलेल्या गोष्टी लिहिल्या, ॲडिशन लॉ लिहिला, त्याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, उत्तर 0.7 असतं. ए गिवन बी ची डेफिनेशननुसार प्रॉडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी डिवायडेड बाय प्रॉडक्ट ऑफ बी म्हणजे 0.2 बाय 0.6 1/3 म्हणजे 0.33. Product of A complement is 1 minus product of A, which is 1 minus 0.3, it is 0.7. Example, what is the chance that a leap year selected at random will contain 53 Sundays? आता लीप इयर मध्ये दिवस किती असतात? 366 असतात. 366 दिवसामध्ये पूर्ण आठवडे किती? 52 आणि वरती 2 दिवस राहतात. 52 आठवडे म्हटल्यानंतर 52 रविवार हे फिक्स राहणार. तुम्हाला 53 संडेज पाहिजे. आता राहिलेले जे 2 दिवस आहेत ते कोणते असतील याच्यावर तो 53वा संडे तुम्हाला अवलंबून राहील. आता राहिलेले जे 2 दिवस आहेत सगळे 2 दिवस असणार. मग ते सोमवार मंगळवार असणार किंवा मंगळवार बुधवार असणार किंवा बुधवार गुरुवार असणार किंवा गुरुवार शुक्रवार असणार किंवा शुक्रवार शनिवार असणार किंवा रविवार सोमवार शनिवार रविवार असणार किंवा रविवार सोमवार असणार. म्हणजेच एकूण 7 पॉसिबिलिटीज आहेत त्या पेअरच्या, त्यात 2 मध्ये रविवार येतो. त्यामुळं 53 संडे कधी येणार, त्या 7 पैकी एक तरी रविवार असणारा पेअर तिथं आला पाहिजे. फेवरेबल 2 केसेस आहेत 7 पैकी. त्यामुळं 53 दिवस वर्षामध्ये रविवारचे असण्याची जी शक्यता आहे ती 2/7 असेल. आता मग प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशनचा भाग बघूया. प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशनचा भाग पाहण्यासाठी काही टर्म्स आपल्याला शिकणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ रँडम व्हेरिएबल. आता रँडम व्हेरिएबल म्हणजे काय? रँडम व्हेरिएबल हे फंक्शन आहे. त्याच्यामुळं काय होईल, सॅम्पल स्पेसमध्ये प्रत्येक सॅम्पल न्यूमरिकल व्हॅल्यू असेल. Random variable is a description of the outcome of an experiment in numerical form. In other words, a variable which is used to denote the numerical value of is called random. In mathematical terms, a real valued function defined on sample space, yes, taking values on a real line R, is called random. Okay? X हा variable आहे, that is a function mapping from sample space to real. हा sample space आहे. कॉइन टॉसिंगचा एक्सपेरिमेंट 2 वेळेला कॉइन टॉस केले असेल तर सॅम्पल स्पेसमध्ये पॉईंट्स कुठले येतील? एच एच, एच टी, टी एच, टी टी असं 4 पॉईंट्स येतील. आता रँडम व्हेरिएबल नंबर ऑफ हेड्स जर असं जर असाइन केला, थोडंसं चुकलेलं आहे. पहिला जर तो आहे तो टी टी असं घ्यायला पाहिजे. त्याला त्याच्यामध्ये एकही हेड नाही त्यामुळे व्हॅल्यू 0 असणार. एच टी किंवा टी एचला 1 व्हॅल्यू येणार आणि एच एचला 2 व्हॅल्यूज असतात, 2 हेड त्यामध्ये. आता इथं 2 कॉइन्स टॉस केल्यामुळे हा सॅम्पल स्पेसमध्ये 4 पॉईंट्स एच एच, एच टी, टी एच, टी टी, एक्स ऑफ एच एच 0, एक्स ऑफ एच टी, टी एच आणि याला 1 येणार कारण तुमचं टेल्समध्ये इंटरेस्ट आहे. एक्स ऑफ टी टी. ओके. इन टॉसिंग 3 कॉइन्स एक्सपेरिमेंट द सॅम्पल स्पेस इज एस इज 8 पॉईंट्स येणार, एन ऑफ एस 8. X is known the number of heads, then X takes value 0, 1 or 2 or 3. But X of HHS 3 येणार, असंच X of TTT 0 येणार. X heads काउंट करायचे, H च्या व्हॅल्यूज. ओके. सपोज 5 students A, B, C, D, E are selected for sports competition.
Their heights are 162, 168, 173, 166, 169. त्यामुळं एक्स डिनोट हाईट ऑफ स्टुडंट असेल तर एक्स ऑफ ए इज 162. अशाच पद्धतीने एक्स ऑफ ई इज 169 असेल. नंतर रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजवरनं त्याचे दोन प्रकार पडतात. डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ रॅन्डम व्हेरिएबल देर आर टू टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल्स. वन इज डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल आणि अनदर इज कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल कशाला म्हणायचं? If the random variable takes only finite or countably infinite value, then it is called discrete random variable. उदाहरणार्थ, number of students present in the classroom, number of attempts required to pass the exam, number of births. उदाहरणार्थ, continuous random variable. If the random variable takes infinite or countably uncountable values, then it is called a continuous random variable. In other words, a random variable taking all possible values, integer as well as fraction, between two numbers is called continuous. उदाहरणार्थ, एज ऑफ पर्सन, इन्कम ऑफ अ फॅमिली, वेज ऑफ वर्कर्स, हाईट ऑफ वेट ऑफ द स्टुडंट, ही सगळी उदाहरणं जी आहेत ती कंटिन्यूस रॅन्डम. आता प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन, the way in which total probability is distributed over various values of the random variable is called probability distribution of the random variable. टोटल जी प्रॉपर्टी आहे ती रॅन्डम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मध्ये अलॉट करणं त्याला आपण प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन. उदाहरणार्थ, in trial of tossing 2 coins, the random variable x, which denotes the number of heads obtained, takes value 0, 1 and 2 with probabilities 0.25, 0.5 and 0.25 respectively. त्यामुळे the probability distribution becomes x चे value 0, 1, 2 मानून घेतलं. Probability of x is equal to x, म्हणजे random variable x कडून small x value probability of x is equal to 0 is 1 by 0.25. Probability of x is equal to 1 is 0.5 म्हणजे 1 by 2 आणि probability of x is equal to 1 by 4. A category. In general, if random variable x takes values x1, x2, so on, xn with probabilities p1, p2, so on, pn respectively, then the probability distribution is given by in general probability distribution या स्वरूपात x random variable त्याचे values x1, x2, so on, xn total p of x is equal to x, p1, p2, so on, pn, it is 1. The remark, the random variable possessing the probability distribution is often called as the function p of x is equal to x, and it is called probability function. The probability mass function are for discrete random variable. If x be discrete random variable taking values x1, x2, so on, xn with probabilities p1, p2, so on, pn respectively, then the function p dot defined as p of xi म्हणजेच probability of x is equal to xi म्हणजेच pi for I is equal to 1 to n is called the probability mass function or simply probability function of x. It satisfies the following condition. या probability mass function दोन कंडिशन सॅटिस्फाय होतात. प्रत्येक probability ही ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. p of xi is greater than pi is greater than 0 all I equal to 1 non negative equal to 0. Summation of p of xi सर्व probability being pi is 1 relative property. And the set of pairs xi and p of xi एकत्रितपणे xi व्हॅल्यूज कॉमा देऊन त्याच्या प्रोबॅबिलिटीज जर पेयर स्वरूपामध्ये तुम्ही मांडलात तर त्याला probability distribution of random variable. Probability density function for continuous random variable. Let x be a continuous random variable, then the function f of x is called probability density function of continuous random variable x if it satisfies the following conditions. F of x is greater than equal to 0, non-negative integration f of x additive property. Integration f of x is 1 by c. Total area 1 by. Note that in case of continuous random variable, we cannot calculate probabilities at a particular point which is always 0, but it can be calculated for any interval. Continuous बाबतीत individual point ची probability काढली 0 असणार. Interval साठी आपण मात्र calculate करू शकतो. Expectationचा भाग काय तो. If x is a discrete random variable taking values x1, x2, so on, xn with probabilities p1, p2, so on, pn respectively, then the function p dot defined as p of xi is equal to p of x is equal to xi is probability mass function of x. Then the mathematical expectation of x or simply expectation of x is denoted by e of x x capital is given by e of x is equal to p1 into x1 plus p2 into x2 plus so on plus pn into x.
व्हॅल्यूज इंटू इट्स प्रॉपर्टी जो गुणाकार करायचा आणि त्याची बेरीज घ्यायची. म्हणजेच एक्सपेक्ट व्हॅल्यू ऑफ एक्स इज समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to pi into x. If x is continuous or unavailable and the function f of x is probability density function of continuous or unavailable x, then the mathematical expectation of x or simply expectation of x is denoted by e of x and is given by e of x is equal to integration. This is about the summation. Is about the integration of x dx. Okay, remarks about it. The arithmetic mean or simple mean is mathematical expectation. Mean म्हणतो किंवा arithmetic mean म्हणतो that is nothing but broad distribution of the mathematical expectation. That is mean is equal to the variance आपण म्हणतो variance of random variable x is given by variance of x is equal to sigma square. The expectation च्या स्वरूपात variance काढायचं तर x minus expected value of x square म्हणजे expected value of x square minus expected value of x bracket x square minus expected value of x bracket square. Standard deviation of random variable x is given by positive square root of variance and it is given by standard deviation of x sigma variance sigma square plus standard deviation sigma. And square root of variance of x means expected root of x minus expected root of x bracket square. This expected root of x square minus expected root of x bracket square. Okay. Thank you.